तारीख 11 मे 1997. जीवन स्मरण जय जय राम कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम. आता आजचा जो श्लोक आहे ना, तो गीतेचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. गीतेची जी महावाक्य आहे त्यापैकी एक वाक्य आहे. श्लोक असा आहे, क्षिप्रम भवती धर्मात. हा जो भक्त आहे, आतापर्यंत वर्णन केलं, सांगतो आपल्याला त्यांना काय म्हणायचं ते. हा ताबडतोब धर्मात्मा बनतो, शाश्वत शांती निगच्छती, पूर्ण शांत होतो. आणि मग अर्जुनाला म्हणता येत, कौंतेय प्रतिजानीही, तुला पुन्हा पुन्हा मी सांगतो आहे, मग भक्त हा जो भक्त असतो हा कधी नाहीसा होणार नाही. नमे भक्त प्रणश्यती, म्हणजे माझा भक्त जो आहे तो कधी नाश पावणार नाही. बरं, पुढचा जो विषय आहे ना, आता हा श्लोक साधा. ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय महत्वाची एक गोष्ट सांगून ठेवली पुढे, ते लक्षात घ्या. आपण काय आहे, हे जे संत झाले ना, महाराष्ट्रापुरतं मी म्हणतो, ज्ञानेश्वर महाराज त्यांचे गुरु तर काय असून नसल्यासारखे होते. म्हणजे त्यांचं जगामध्ये तसं काहीच इंटरेस्ट नाही. एकच त्यांचा गुण आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती समजतो, शांतीची पै शांती निवृत्ती दातारी. शांत नव्हते, शांतीला शांती देणारे होते. मूर्तिमंत शांत. काय असेल माणूस बघा. त्यामुळे जरी लोकप्रिय असले तरी ज्ञानेश्वर महाराजांची लोकप्रियता आणि त्यांच्या एक फरक होता. ते कसा, तुम्ही तुमचं दुःख सांगितलं, बरं आहे, ठीक आहे असं म्हणणार. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं फार बघा. नाथ, एकनाथ, नंतर तुकाराम, नंतर समर्थ, यापैकी ज्ञानेश्वर महाराजांना आणि समर्थांना महाराष्ट्राने पदवी दिलेली आहे. महाराष्ट्रीय लोक म्हणजे चिकित्सक आहेत बघा, म्हणावं तर सिधे आहेत, पण वाकड्यात शिरले तर जणगे वाकडे नाहीत, अशा पैकी आहे. नाही, विलक्षण लोक आहेत. काय किंबहुना दयानंद सरस्वती होते ना, आर्य समाजचे संस्थापक, त्यांच्या गुरुनी त्यांना काय सांगितलं, तुझ्या साधुत्वाची परीक्षा महाराष्ट्रात होईल. होय, आणि ते पुण्यात आले तेव्हा त्यांच्या सभेमध्ये गाढवं सोडली पुण्यातले लोक. फार कठीण आहे नाही का. मला सांगण्याचं एवढं, आपली तारीफ ऐकून खुश होऊ नका, हे लोक आहे असे आहे. म्हणून दिल्लीला आपल्याला माझं महत्व नाही आहे, त्याचं कारण ते आहे नाही का. सांगायचं आहे की माझा काय, यांना माऊली म्हणतात. महाराष्ट्राने दिलेली पदवी आहे. बरं, या मुलाला अरे 22 वर्षाचं आयुष्य, माऊली ही पदवी काय असेल मला सांगा. मला हे आळंदीला जाणारे लोक सांगतात, मी काही पाहिलेलं नाही, मी गेलोय तिथे, की किती अडाणी असे स्त्री पुरुष येतात आणि माऊली म्हणून भांबडा फोडतात ज्ञानेश्वर महाराज. त्यांना काय ज्ञानेश्वरीची कल्पना आहे सांगा, त्यांच्या अनुभवाची काय कल्पना आहे. पण माझं जगात कोण आहे, ज्ञानेश्वर. त्यांच्या माऊलीपणाची प्रचिती या पुढच्या भाषेत आहे, हे मला सांगायचं. इतकी दया, इतकी करुणा, लोकांबद्दल काही विचारू नका, हे सगळे पुढे आलेलं आहे. हे सांग. समर्थांचं ते खेळ, त्यांच्या काळचं ते पंचायत नव्हतं ना, ते काय सामान्य लोक होते. ते जयराम स्वामी काय, आनंदमूर्ती काय, अहो त्या आनंदमूर्तीची शिक्षा अशी होती, त्यांच्या गुरुची काय, त्यांची वैराग केली की समाधी हलायची, असे अधिकारी पुरुष बरे का. पण समर्थ ते समर्थ, त्यांचं सरळ निराळ, राजगुरु म्हणून नव्हे, पण एकंदर त्यांचं ते वागणं सगळं, ज्याला आपण ऑर्गनायझेशन म्हणतो, संघटना, सगळं विलक्षणच होतं. शंका ह्या काळामध्ये एवढी राजसत्ता अनुकूल असताना, अरे आपलं राज्य पदरात टाकलं असताना, हा लंगोटी घातलेला संन्यासी आमची खून म्हणून भगवा झेंडा ठेवा म्हणतो. थोडी कल्पना करा, आजकालच्या काळात जरा महागाई भत्ता वाढला तर काय खुश होतो आपण. काय असेल
जया वाटतो कांचनू केल जैसा नमस्कार असं रामदास असं वर्णन आहे उद्धव स्वामींनी केलेलं. हा तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी आता आपल्या सामाजिक अंग सांगितलेलं आहे भक्तीचं. आता हे का विशेष आहे त्याच सांगतो आपल्याला. मागच्या रविवारी मी एका पद्धतीने सांगितलं ना त्याच पद्धतीने पुढे सांगतो. असं आहे जगाकडे पाहण्याच्या 2 तऱ्हा आहे. एक बुद्धीनं जगाकडे पाहणं आणि हे जे युग आहे विज्ञान युग हे प्रधानतः बुद्धिप्रधान रॅशनल ज्याला म्हणतात. बुद्धीला पटत नाही जे पटेल ते बुद्धीला. विज्ञान म्हणजे काय एवढे बुद्धीचा प्रभाव आहे शंका आहे. हे सगळे जे शोध दिसतात हे बुद्धीचं काम आहे. दुसरा जो आहे ना माणसाच्या जीवनात प्रभाव दिसणारा तो प्रतिभेचा आहे. ज्ञानेश्वर महाराज ठिकाणी दोन्ही होते. आरडी राजांचा एक ग्रंथ आहे महाराष्ट्रातील अध्यात्म मिस्टिसिझम इन महाराष्ट्र. ऐकण्यासारखं आहे. म्हणजे त्यांचा अधिकार काय होता सांगतो आपल्याला. तेव्हा एक जर्मन लेखक तो सरदार होता. तो इंग्लंडमध्ये येऊन राहिला. इंग्लिशमध्येच लिहिलं त्याने. थोडा भक्त होता शंका खरोखर मोठा भक्त होता. ख्रिश्चन आहे का बॅरन फॉन ह्युएट असं त्याचं नाव. बॅरन म्हणजे लॉर्ड सरदार. त्याने 2-3 ग्रंथ लिहिले. त्याने इटर्नल लाईफ सनातन जीवन असं केलं. त्यात त्यांनी असं विधान केलंय की सत्पुरुषामध्ये विद्वान आढळणार नाहीत तुम्हाला असं त्याचं म्हणणं आहे. विद्वत्ता आणि याला आड येते. आणि समर्थाने मनाच्या श्लोकात नाही का सांगितलं जनी तर पंडित सांगित गेले नाही काय ब्रह्मराक्षस झाले. तो जिवंत ब्रह्मराक्षस असतो घरातल्या लोकांना बाहेरच्या लोकांना. विद्वान ना म्हणजे विद्वत्ता आणि अध्यात्म हे एके ठिकाणी राहू शकत नाही असं त्याचं म्हणणं. फार प्रसिद्ध होईल बरं का. मान्य आहे ख्रिश्चन लगटामध्ये त्याच्यावर यांनी टीका केलेली आहे. आणि यांच्याजवळ दोन्ही होतं. विद्वत्ता म्हणजे काय विद्वत्ता होती. तुम्हाला एक लहानशी गोष्ट सांगतो. ग्रीक भाषा वृत्त भाषा आहे. तेव्हा ते डेक्कन कॉलेज असताना बेन म्हणून प्रिन्सिपॉल होता. तो हा बेन सुद्धा अतिशय विचारवंत होता. म्हणजे नीतिशास्त्रावर त्याचे ग्रंथ आम्हाला शिकवावं लागेल बीएला नाही. तेव्हा त्याला ग्रीक येत असेल एकाला. तर राणेने कसं शिकले ग्रीक तर मूळ जी अक्षर आहेत ती पाठ केली असेल. आणि नंतर एक भाषांतर घेतलं बायबलचं इंग्रजीमध्ये त्याचं केलेलं. आणि मग त्या भाषांतरावरून मूळ काय असतं हे शोधून काढलं आणि भाषा आत्मसात केली असला. तेव्हा तो जायला निघाला रिटायर होत. तेव्हा त्याच्याकडे काही लायब्ररी पुस्तकं होती. त्यात ग्रीक पुस्तकं होती. तर तो काय म्हणाला रांगडे ते काय बोलू या ग्रंथांचं ते काय बोलले नाही. तर तो म्हणाला इथे ठेवून काय करू म्हणाला कारण हिंदुस्थानात 2च माणसांना ग्रीक येते तुला मला म्हणाला. जबरदस्त विद्वत्ता. आज मला एक म्हणजे माझा स्वतःचा अनुभव की अरिस्टॉटलने माणसाची व्याख्या करताना मॅन इज ए रॅशनल ॲनिमल असं म्हणतात. त्याची 2 व्याख्या आहेत. पॉलिटिक्स म्हणून जो ग्रंथ आहे त्याचा त्याच्यावर मॅन इज ए सोशल ॲनिमल म्हणतात. मॅन इज ए पॉलिटिकल ॲनिमल असं म्हणतात. झून पॉलिटिकॉन झुऑलॉजी शब्द आहे ना. झू म्हणजे प्राणी. पॉलिटिकॉन म्हणजे हा राजकीय प्राणी. मॅन इज ए पॉलिटिकल ॲनिमल आणि मॅन इज ए सोशल ॲनिमल एथिक्सच्या ग्रंथामध्ये. ते हे काय म्हणाले मला अरिस्टॉटलची व्याख्या अर्धवट आहे म्हणाले. हा केवढं बुद्धीचं सामर्थ्य आहे. अरिस्टॉटलवर टीका करायची म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. ते काय म्हणाले प्रतिभेचे ज्ञान त्याला नव्हतं असं नाही पण प्रतिभेला जे महत्व द्यायला पाहिजे दिलं नाही म्हणाले. ही व्याख्या पुरी आहे. कौतुक वाटलं आनंद वाटला. अरे भारतीय आहे की जो असा सांगू शकतो ठासून
माझ्या म्हणण्यात हेतू काय, तेव्हा त्या बॅरन फॉर्म युरिया टीका करताना असं म्हणलेलं आहे की त्याने असं म्हटलेलं आहे, इंग्लिश सांगत नाही आपल्याला, त्या प्रश्न इंग्लिशमध्ये आहे, किंवा तो असं म्हणतो की विद्वत्ता आणि अध्यात्म एके ठिकाणी राहू शकत नाही असं म्हणाले. But we feel that the balance is wrong. एवढं विधान हे जगात जायचं म्हणजे कल्पना करा की असं नाही. आमच्याकडे अशी उदाहरणं आहेत. ज्ञानेश्वर महाराज बघा, एकनाथ बघा, त्यांच्याकडे प्लॉटिनस बघा, हे विद्वान होते आणि शिवाय कुणाला साधू होते. सांगण्याचा हेतू काय मला आपल्याला की ज्ञानेश्वर महाराज यांची विद्वत्ता ही अशी सर्वांगीण होती, नुसती अशी नव्हे, वा त्या अध्यात्मानं आलेल्या ज्ञानापुरती नव्हे. म्हणून भक्तीचं रहस्य सांगताना त्यांनी जो दृष्टिकोन स्वीकारलेला आहे तो अतिशय रम्य आहे. तो दृष्टिकोन कोणचे, हे ईश्वराचं दर्शन घ्यायचंय ना. ईश्वरात्म स्वरूप आहे, हा आत्मा नाही, हा आत्मा नाही, हा आत्मा नाही, हे ते नाही, हे ते नाही, हे ते नाही. नेती नेती न येती न येती म्हणजे नाही नाही करीत जायचं. याला इंग्लिश तर्कशास्त्रामध्ये फार उत्तम शब्द आहे, वाया निगेटिव्हा. हे ते नाही, हे ते नाही, हे ते नाही. एखादा मनुष्य आजारी पडला आणि रिपोर्ट आणले, 5-10 रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट, आमचे रिपोर्ट, तमचे रिपोर्ट, अरे हा रोग नाही, तो रोग नाही, तो रोग नाही. अलीकडे असं होतं, एक 2-4 हजार रुपये खर्च करून अहो याला काहीच झालं नाही, तो लेखाचा मरायला टिकलेला असतं. बरं, ही त्याची खुली आहे डॉक्टर लोकांची. बरोबर. तेव्हा सांगण्याचे हेतू काय, हा जो वाया निगेटिव्ह आहे हा शून्यवादाकडे नेतो. शेवटी काय शून्य होतं, काहीच नाही. शून्य हे पूर्णच आहे. अर्थात म्हणजे मला जे भगवंताबद्दल वाटतं ते नाहीच आहे. हा एक मार्ग आणि हा संन्यास मार्ग आहे. प्रपंचात सुख नाही, बायको माझी नाही, मुलगा माझा नाही, माझं नाही, तंक माझं नाही, समाज माझा नाही, पैसा माझा नाही, कीर्ती माझी नाही, नाही 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 करत. अरे मग काय तुझं काय आहे, माझा देह सुद्धा मी नाही मग उर्वरित असेल त्या, हे माहित. पण दुसरंच असेल ना तो वाया कर्मा, अरे तेच आहे, अरे तेच आहे, अरे तेच आहे. त्याला महाराज ते अप्रतिम दृष्टांत. महाराज म्हणाले, गाथा पडला होता म्हणून एक माणूस हातपाय जवळ घेऊन असं बसला होता. ऊन पडलं, ऊन पडल्यावर हातपाय लावून केले त्याने. त्याच्यात फरक काय झाला म्हणाले, तोच माणूस जेव्हा हातपाय पसरला तेव्हा त्यात फरक काय झाला. तसा परमात्मा म्हणाले आनंदाने उसळला आणि या जगदरूपाने आला, त्यात फरक काय झाला. हा ज्ञानेश्वर महाराज वाया फरक. आपण काय शिकायचं यापासून, बरं का, आपण असं शिकायचं, जे जे माझ्या आयुष्यात घडतं ते ते तुझी इच्छा, तू आहेस त्यामध्ये, तुझ्यामुळे हे घडत आहे, तुझ्या सत्तेने हे घडतंय, हे वाया परमा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या 20-25 ओव्यामध्ये हे सांगितले. कसं की समाजाचा त्यांनी विचार केलेला. गीतेमध्ये श्लोक आहे, स्त्रियो वैश्य तथा शूद्रा ते ती पराक्रमी. म्हणजे जगामध्ये समाजामध्ये जी सर्व माणसं आहेत त्या सर्वांना भगवंताचा अधिकार आहे. हे सर्व भगवंताकडे जातात, बरे का. तेव्हा याचं कारण काय, समाजाच्या भानगडीत पडण्याचं ज्ञानेश्वर महाराजांचं हेतू काय, त्याचं कारण असं आहे, कोणताही समाज म्हटलात ना त्याच्यामध्ये वर्ग असतात, वर्ग, क्लासेस, त्याच्यातून जाती निर्माण होतात, कास्ट आणि क्लास. तुम्हाला ऐकून ठेवत असेल, तुम्ही सगळे स्त्री सुशिक्षित आहात. कार्ल मार्क्सचं काय ध्येय होतं माहिती आहे ना, असा नवसमाज निर्माण करायचा की ज्याच्यामध्ये वर्गच नाही. क्लासलेस कास्टलेस सोसायटी जगात शक्यच नाही. तरी अगदी इंग्लंडमध्ये सुद्धा ऍटली एकदा प्राईम मिनिस्टर होता ना ऍटली, तो म्हणाला की आमच्या देशात सुद्धा 2 वर्ग प्रधान आहेत. एक युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानोपासना करणारे आणि दुसरे राजकारणात भाग घेणारे. बरोबर का. आपल्याकडे ते नाही, कोणी उलटो सुटतो आणि त्याला तिकीट दिलं जातं, म्हणजे फुलम देवीला सुद्धा असं.
म्हणजे राजकारण कशाशी खातात याची काही कल्पना नाही. ते आपला देश फार उत्तम आहे. म्हणजे मानव समाज अभ्यास करायला फार उत्तम आहे, नाही का? आता तुम्ही कल्पना करा की नाही का ती गाडी थांबवली एकदा नाही केलं नाही का, गमतच केली तिने. काय मजा आहे. असं मला काही राजकारण आपल्याला समजत नाही आधी भानगड काय आहे. त्यामुळे पण म्हणजे कोणताही समाज जरी झाला तरी त्यामध्ये वर्ग असलाच नाही. आपल्याकडे आता हा बिल्डर लोकांचा वर्ग नाही का तरी निर्माण झाला. आणि दुसरा झालाय तुम्हाला माहिती ते कोण आहेत ते सगळे नवीनच वर्गच आहे तो, पण जात नाही. तेव्हा कोणताही समाज तुम्ही म्हणलात की त्या समाजात वर्ग असणारच. पुढे काय होतं की हे वर्ग घट्ट बनतात. क्लोज इन असं त्याला मानसशास्त्रात सोशल सायकॉलॉजीमध्ये मी हे अतिशास्त्र सांगतो बरं तुम्हाला, गप्पा घेतच नाहीये. सोशल सायकॉलॉजीमध्ये हे शिकवावं लागेल आम्हाला सगळं बरं. तिथे काय असतं की मी उदाहरण घेतो तुम्हाला बरं का, की क्षत्रिय तुम्ही बघा. क्षत्रिय म्हटल्यानंतर तो वर्ग आहे, पण त्या वर्गाची काहीतरी कर्तव्य आहे, वर्गाचे नियम आले आणि ते नियम पुढे 2-3 पिढ्या इतके घट्ट होतात की त्याची जात बनते. मग तो बंद होतो. तो त्याच्या बाहेर जे आहे की नाही त्याला आत घ्यायचं म्हणजे फार कठीण जातो. मग सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर या जाती बनल्यानंतर किंवा वर्ग घट्ट बनल्यानंतर त्यांची जी परमार्थाची प्रेरणा असते ती प्रेरणा सुद्धा लटकी पडायला लागते. तर ती भक्तीमध्ये पडत नाही असं पुढे त्यांनी सांगितलं. त्यावेळी हलक्यातली हलकी स्त्री असू दे, हलक्यातला हलका पुरुष असू दे, त्याला अशा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चोखा वेळाचं उदाहरण माहिती आहे की देवा अरे हे बडवे मला मारतायत, अरे मी हात लावला नाही तुझ्या हाराला आहे ना, तुम्हाला माहिती आहे. मग काळ आहे का त्या माणसाचा होता, त्याला माहिती आहे ना की जेव्हा तो मेला तेव्हा नामदेवाला विचारलं की बाबा याची राख आणि काळा म्हणजे प्रेत शोधायचं कसं, तर ज्या हाडामधून विठ्ठलाचा ध्वनी होतो त्याची हाड आहे. बघा वैकुंठीचा देव आणूया कीर्तन असं म्हटलं जायचं. मोठा हे का, तर ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीची दार संबंध जगाला खुली करून काय सांगावं. सांगण्यात हेतू काय आपल्याला पुढचा विषय बरोबर ध्यानात येण्यासाठी. बरं आता थोडक्यात सांगतो तुम्हाला आम्हाला यातून काय घेणं तर काय नाही का, तर पश्चाताप व्हायला हे आपण पाहिलं डोक्याला. पश्चाताप म्हणजे काय, अरे मी काय मिळवलं जीवनात, म्हणजे असं वाटलं पाहिजे मी चाललो काहीतरी कमावून चाललो असं वाटलं पाहिजे ना. स्टॅलिनचं ते उदाहरण सांगतात अलीकडे नवीन ते टाईम म्हणून आहे ना, त्याच्यामध्ये डान्स स्फुट आलं होतं, त्याचा तो पुतळा वगैरे काढला ना तेव्हा की तो त्याला बरेच दिवस तो मेला तरी सांगितलं नाही तो मेलाय म्हणून. असं काहीतरी काय भानगडी हो, मेलाय म्हणून सांगितलं नाही वगैरे. काय आहे तुम्हाला कसं लोक काढा व्हायला एका घरातून त्याला काय करून ठेवलं, मसाला भरून ठेवलं की काय होणार. तेव्हा तो अतिशय तडफडत मेला, अस्वस्थपणे मेला. अहो जगाचा एवढा झोपिंगशा डिक्टेटर, काय अवस्था मला सांगा नाही का. हेतू काय माझ्या सांगण्याचा, मानव जीवनाचं जर मर्म असेल सामान्य माणसाच्या दृष्टीनं तर शांत स्वस्थ मृत्यू हवा आहे नाही का. कष्ट न होताना काही अप्रियता न येताना शांतपणे श्वास द्यावा. ज्ञानेश्वर महाराजांची एवढी ध्यानात ठेवा बरं. कसे आहे ते म्हणाले, झाकलीये घटीचा दिवा काही नेणो जाहला केव्हा तैसा जो पांडवा देह ठेवी. वा, रोग असू दे काही असू दे पण मन इतकं शांत पाहिजे की वेळ आली की जसं आपण एखाद्या घरातून बाहेर पडतो तसं देहातून बाहेर पडतो. हा परमा हा सगळ्यांना साधता येईल असं ज्ञानेश्वर महाराजांचं आश्वासन. काय सांगायचं नाही म्हणाले.
बायका परीक्षा न बसता किती गोष्टी नको म्हणतात की नाही मला सांगा. तो जागृत टीव्ही बघायला नको. अरे म्हणजे हे संन्यास नाही का? तुम्ही नको म्हणतात. किंवा डायबिटीस झाला चहा काय बोलते साखर नको. अरे का हो नाही म्हणजे नको शिवाय जीवन जगणं शक्य नाही. हे गोष्ट खरी आहे. पण त्या नकोपेक्षा हव्यामध्ये परमात्मा पाहणं हे जास्त कसं समजा तुम्हाला माहिती असेल या दवाखान्यामध्ये असं झालं डावा पाय ऑपरेशन करायचं होतं उजवा पाय ऑपरेशन केला झालं तर तुम्हाला माहिती असेल वाचलं असेल. आता याला काय म्हणायचं नाही का? उजवा पाय सोडून दिला त्याने आपलं डॉक्टरनी. काय त्याच्या डोक्यात आलं कोणाचं नाही का? याला हाकीम कोणी केला असं म्हणायची पाहिजे नाही का? तुम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगितली ना आमच्या मोगलेची गोष्ट आहे पण फार रहस्यमय आहे. म्हणजे हाकीम लोक कसे असतात. डॉक्टर म्हणजे हाकीम बरे का की एक माणसाला शौचालय होत नव्हतं आजारी पडला होता शौचालय होत होतं म्हणून यांनी त्याला जमाल घोटा दिला. जमाल घोटा नावाचं एक औषध आहे. माहीत जोरदार औषध आहे म्हणजे जुलाब व्हायला लागतात तेव्हा त्याने जुलाब व्हायला दस्त म्हणतात उर्दूमध्ये काय दस्त म्हणजे जुलाब. दस्त व्हायला झाले तेव्हा त्याचा मित्र आला म्हटलं की हकीम साहेब अरे उसको दस्त हो रहे हैं. हाँ हाँ मैं जानता हूँ अरे संध्याकाळ झाली पुन्हा अरे वो इतने दस्त हो रहे हैं. अरे हाँ ठीक है भाई जो सब गंदा माल है जाने दो बाहेर म्हणाला. और आदमी तो मेला चलो बोला तेव्हा हाकीम अरे क्या ताजुब की बात है काय आश्चर्य आहे म्हणाले. एवढा बळ पडून गेला तर मेला राहिला तर काय झालं असं म्हणाले. वारे हाकीम अलीकडे डॉक्टर लोक असेच असायचे कोणाकडे डॉक्टर जायचे. काही होमिओपॅथीचे डॉक्टर असतात ना ते काय करतात रोग बाहेर पडायला औषध देतात आणि ते इतकं बाहेर पडते की बाबा तो डॉक्टर नको ना औषध नको काय होतं कोणा ठेव लाईफ किंवा लाईफ काहीतरी सांगण्याचे हेतू काय मला तेव्हा त्याचा हात प्रत्येक ठिकाणी पाहणं हे व्हायला एफर्ट ही भक्ती. उदाहरणार्थ आला प्रसंग माझा काही दोष नसताना प्रसंग आला तर काय करू याची इच्छा. मी इतका अभ्यास केलाय आणि ऐकायला सुचलं नाही नापास झालो त्याची इच्छा. बाकीचे नावं ठेवणार नाही ते परीक्षक असे आहे पेपर असा आला नाही त्याची इच्छा. प्रत्येक गोष्टीमध्ये ते याच्यामध्ये मांस काय आहे जीवनाचा जो साचा आहे बरं का त्या साच्यामध्ये काहीही फरक न करताना जे समाधान संन्यासाला सुद्धा मिळणार नाही ते समाधान करत नाही हे त्यातलं मर्म आहे. आणि हा जो काही दृष्टिकोन आहे हा ज्ञानेश्वर महाराज काय नाथ काय समर्थ काय प्रत्येकाच्या याच्यामध्ये बरं. समर्थांनी सख्य भक्तीमध्ये ओवी घातलेली आहे फार अप्रतिम आहे तितके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे फार शब्द सुंदर घातलेला आहे. निश्चय असं पाहिजे काय माझा देह माझं कुटुंब माझी परिस्थिती माझे सगळे प्रयत्न हे तुझ्या इच्छेने नाही. ह्यामुळे हे आहे तितके देवाचे. माझा मुलगा नीट नाही वागत तो ऐकत नाही प्रयत्न करावा परंतु तुझी इच्छा आहे तू दिलेला आहेस ही जी जाणीव ठेवली ना त्याहीपेक्षा माझ्या देहाला होणाऱ्या ज्या कटकटी आहेत त्या सुद्धा तुझ्या इच्छेने होत आहेत. मी म्हातारपणी मला काय व्हावं काय न व्हावं मी किती दिवस राहावं आणि कसं असावं हे तुझ्या इच्छेने आहे तुझ्या सत्तेनं आहे हे म्हटल्यानंतर निश्चयाचे मूळ तुझ्या उद्वेगाचे येणे दुःख नाहीच त्याला. तू मला देतो म्हटल्यानंतर मग काय आहे बरं आड काय येतं तुम्हाला सांगून देतो. 2-3 गोष्टी की या सूत्रासारख्या असतात या पाठ कराव्या आपण अशा गोष्टी. जेव्हा माझ्या मनाच्या विरुद्ध होतं ना त्यावेळेस मला त्रास होतो. माझी वासना असते मला पैसा मिळावंसं वाटतं मला घर हवंसं वाटतं माझं लग्न व्हावंसं वाटतं आणि मूलबाळ व्हावं हेच की नाही अशा वासना असतात आणि त्या होत नाहीत. त्यावेळेला त्याची इच्छा आणि माझी इच्छा यामध्ये संघर्ष येतो होय ना. मग काय मिळालं पाहिजे त्याच्या इच्छेमध्ये माझी इच्छा मिसळली पाहिजे. याला एक सूत्र सांगून ठेवतो भक्त कोण आहे हा मिलाना. हे मोगलाईच आहे बरं का. हुजूर म्हणजे जो बादशाह असतो तो जो म्हणेल हा हुजूर हा मिलाना
तुझे म्हणशील त्यामुळे सोपं नाही. हा माझं ऐकायला गोड वाटेल. हा मिळाला म्हणजे एक गोष्ट आहे बिरबल बादशाह कशी आहे. एकदा नवी वांगी कोणीतरी आणली बरं का, ऐकण्यासारखं आहे. असं आहे बघा, वेदांत शिवायच्या आधी जरा रमण सुचतोय, मन रमवतोय. काय वांगे आणून दिला. वांग्याला उर्दू मध्ये बैंगन म्हणतात, बैंगन. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की भाऊ वांगी फार छान आहे. बिरबल म्हणाला, राजा त्याची भाजी करून खा. बरं म्हणाला, भाजी खाल्ली. खाल्ल्यानंतर अरे त्याला वाद झाला, पोटात झाला, वाद झाल्यावर अरे तू काय म्हणाला, भाजी उत्तम आहे, बैंगन आणि त्याचे माल फुगलं. म्हणाले हे काय आहे. सरकार आप जो कहें तो बराबर है, वो आखिर बेगुन है. बेगुन है म्हणजे बिलकुल दुसरेच आहे. बघा उसने हा में हा मिलाना. पहिल्यांदा राजा म्हणाला वा, आता म्हणतोय दुसरेच आहे, उसके हा में हा मिलाना. असं भगवंताच्या हा मध्ये हा मिळाला म्हणजे बघतो तू करशील ते. ऐकायला सोपं आहे. भक्त असा असतो. तुझी इच्छा अशी आहे ना, एक लहानशी गोष्ट सांगतो आपल्याला. त्यामध्ये रेशनीचे दिवस होते ना, त्यावेळेला इथे अंधन थोडस असेल, तेव्हा असा प्रसंग आहे की तात्यासाहेब होते. त्यांना की नाही त्या अंधेरीच्या कोर्टामध्ये बोलावून यायचा संभव आला. आणि ते शिक्षा काय, सकाळपासून संध्याकाळपासून कोर्टात बसायचं ही शिक्षा बरं का. तेव्हा सांगितलं ते काय म्हणाले, महाराजांचे करता इथे बसलं काय तिथे बसलं काय, त्यालाही मजा आहे म्हणाले. हा मी हा मिळाला. पण दुसरं मी ते फ्रेंच साधूचं सांगितले, ते ख्राइस्टला फादर म्हणतात. बरं, तेव्हा जे घडेल ते तुझ्या इच्छेने म्हटल्यानंतर तुला तुझ्या करण्याला संमती देईल. यस फादर यस अँड ऑलवेज यस. हे कसे अनुभव, हे सूत्रच आहे. तू करशील ते. जे जे काही करीसी, तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. जे जे काही करीसी, भगवंताला म्हणताय, ते ते माझे स्वहित, हे तो सप्रचित कळवा. काय प्रसंग आले त्यांच्यावर. कोण मेले बरे झाले, एकी स्त्री अन्न करिता मेली, आणि ही स्त्री द्यावी गुणवंती, तिथे गुंते आशा, म्हणून कर्कशा पाठी लागली. अरे बापरे, असं असून सुद्धा तू जे जे काही करीसी ते माझे स्वहित, हे तो सप्रचित कळवा. काय करू हे मी सांगताना तुम्हाला त्याचं काठीने किती मला जाणीव आहे. पण ज्ञानेश्वरी सांगताना त्यांना काय म्हणायचं हे शिकलं पाहिजे. माझे अंक चालून कसं चालेल. आणि हे ज्याला आलं ना त्याची शांती काय विचारतात. थोडा धैर्य आहे त्यामध्ये, घेऊ दे काय होऊन घेणार आहे. महाराजांचं एक दृष्टांत आहे, ऐकायला गमत आहे. घुस असते ना, घुस, त्या घुसेला तुम्ही जसं बडवाल ती जास्त फुगत जाते म्हणाले. तसं भगवंत संकट आणू लागला, आणखी बघतो मी माझी निष्ठा वाढू दे म्हणजे झालं. ती फुगण्यासारखं आहे. आणि काय प्रसंग असतात तुमचे आमचे, तुम्ही विचार करा. काय नाही म्हणजे फार उशीर झाला म्हणून तिकीट मिळालं नाही, म्हणजे रिझर्वेशन मिळालं नाही. मग काय, अरे यातच देवा तुझ्याकडे जायचं, तुझ्याकडे तिकीट नाही म्हणजे हे याचा आर्ग्युमेंट. कसला भक्त काय देवाला. देव सुद्धा असं म्हणजे सध्या हिंदुस्थान लोकशाही आहे, त्याचा प्रताप आहे, सगळं असे लोक भेटतात असं देव सुद्धा म्हणत असेल. त्याला ते बोलण्याने सांगण्यात हेतू काय, आता तुम्ही पार्श्वभूमी धरून बरं का. आता बघा मग काय म्हणाले, तो आता अवसर मधुसारी का होईल, ऐसा हा भाव तुझी हागा अमृतात राहील त्या मरण. आपलं हे मागच्या रविवारी झालेलं आहे की एखादा मनुष्य अमृताच्या समुद्रात बुडला तो थोडा वेळ तर लागेल त्याला अमर व्हायला, तसं नाही. ही वृत्ती तयार झाली की त्याचा काम झालंच असं मन एकदम बदलूनच जातं ना. शेवटी परमार्थ म्हणजे काय, आपल्या मनाची आजची जी अवस्था आहे ती बदलणं हा परमार्थ आहे. याची एक खूण सांगून ठेवतो आपल्याला. जो अभ्यास करीन ना तो कधी कोणाला नको होणार. आणि महाराजांचं मत असं आहे, आपण घरातल्या माणसांना, समाजातल्या माणसांना किंवा संस्थेतल्या आपण नकोसे होणं यासारखं दुर्दैव नाही. आपला दोष नसतं कामाचा नाही, त्याला स्वार्थामुळे नको वाटेल,
पण माझ्या वागण्याला मी नको व्हावा हे नाही. तो भगवंताला कसा आवडेल असं म्हणा. ही गोष्ट खरी आहे. माझं वागणं असं पाहिजे, हा असावा, हा नको असं नाही वाटत. खरंच संतांचं बघा, ज्ञानेश्वर महाराजांना इतकी वर्ष झाली अजून त्यांना पाहावंसं वाटे, ते हवेसे वाटले. म्हणून जेव्हा ते समाधीत उतरले, वडील बंधू एवढे शांत गुरुन सगळे डोळ्याला पाणी आले. काय झाले? अरे माझा शिष्य न भूतो न भविष्याची हा माझ्या समोर चालला, हे पाणी उलट फिरलं अशापैकी काय हवे पण असेल नाही. तेव्हा हा तात्काळ क्षिप्रम भवती परमात्मा तत्काळ एकदम ताबडतोब तो चांगला पै सूर्य जे वेळी उदयते दया वेळी का रात्र म्हणते तेवी माझी भक्तिहीन जे केले की जे ते महापाप डोळे. ही सुरुवात आहे प्रस्तावनेला. सूर्य नसला म्हणजे अंधकार, त्याला रात्र म्हणते. तसं पाप म्हणजे काय, तर माझी भक्ती नसणं हे पाप आहे. बघा बुवा, ज्ञानेश्वर महाराज म्हणणे माझ्या पद्धतीचं काहीच नाही. ज्या माणसाला भगवंताची भक्ती नाही तो मनुष्य पापी असं ते म्हणते. तुम्ही असं म्हणाल हे काय आहे, याला की नाही आपल्या अलंकार शास्त्रामध्ये अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. बरोबर का? म्हणजे कसं, अहो मी धक्क्याने मेलो, सांगायला उरलाय आणि मेलो म्हणतोय, हे अतिशयोक्ती. बरं का? म्हणजे कोणती गोष्ट इतक्या पराकोटीने बोलायची काय असं नाहीये. त्याचं कारण असं आहे की भक्तीमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची पूर्व जाणीव आहे. पूर्व अस्तित्वाची पूर्ण जाणीव म्हणजे त्याच्यावरती प्रेम आहे. ते नाही म्हणजे पाप आहे. सगळं आहे. कर्मकांडी लोक असतात, तुम्हाला माहिती आहे ना, काय कर्म करतात बाबा, पूजा अर्चा, त्यांचं ते रुद्राचे पाठ काय, एकादशण्या काय, तुम्हाला माहिती ते सगळं लग्नच आहे. पण त्यांचं वागणं पाहिलं तर काय बोलायची सोय नाही का? नको बाबा हा अशी म्हणायची पाहिजे. म्हणजे त्या माणसाला पाहूनच भय वाटत. काय झालं गोंधळल्यास ते तीर्थ खाली आहे समाधी, तेव्हा तो भटी काय करतो, आरती झाल्यावर ते तीर्थवर लोकांच्या अंगावरती फेकतो असं. तेव्हा एक ग्रस्त तो जायला निघाला परत, सगळ्यांच्या अंगावर शिंपडलं. तिथे एक वर्ष पायी चढून बाहेरून आला. अहो गुरुजी म्हणाला, एवढं म्हणलं तुम्हाला कळत नाही की म्हणलं मी आहे तोपर्यंत यायचं, आहे म्हणलं संध्याकाळी यायचं. साधं देवाचं तीर्थ, त्याच्या बाबत काय झालं नाही. आणि बाहेर तर त्यांचं ते सगळं सोडून म्हणून काय नाही का, हे पाप आहे. एवढं आपण त्याला कॉमन सेन्स ठेवाय. असं पाणी फेकायचंय, रोज भांडे हे कर्मकांड असं होतं. म्हणून भक्ती करणारा मनुष्य प्रेमळ पाहिजे. प्रेमळ पाहिजे तर नव्हे, ज्याच्याशी संबंध येईल हा हवा असं वाटत नाही का, हा नको असं नाही. त्याची परिसीमा संतांच्या जवळ असते की ते गेल्यानंतर सुद्धा हवे वाटतं ते सोडून द्या, पुढे जिवंत असेपर्यंत त्याचं हवा वाटलं पाहिजे ना असं. म्हणून भक्तीचा त्यांनी म्हटलेलं आहे, भक्ती हे नसणं हेच महापाप आहे. हे झालं व्यवहार दृष्ट्या, कर्मकांडाच्या दृष्टीनं. तत्वज्ञानाच्या दृष्टीनं मानव जन्म हा अध्यात्म करता. मानव जन्माचं ध्येय परमात्मा स्वरूपाचं दर्शन आहे आणि ते भक्तीला साध्य होतं. ते नाही म्हणजे वाया जन्म वाया गेल्यासारखं आहे. बरं का? बाकीच्या गोष्टी महाराज फार छान आहे. महाराज म्हणाले आपला हा प्रवास आहे, हा दृष्टांत सुरेख आहे. बरं का? हा प्रवास आहे इतक्या दिवसाचा आहे. तर म्हणजे रेल्वेचा समजा 2 दिवसाचा प्रवास आहे आणि त्या 2 दिवसाच्या प्रवासात आपण डबा घेऊन जातो, खायचा डबा जो असेल तो घेऊन जातो. तेव्हा समजा तो डबा संपला तरी प्रवास थांबत नाही आपण. आणि कसं आहे तसं म्हणाले आपल्या जीवनामध्ये आपल्या काही वासना जरी तृप्त झाल्या नाही तरी प्रवास थांबवण्यात काही शहाणपण. तो प्रवास म्हणजे तिकडे जायचं, भगवंताचं दर्शनाला जायचं आहे. आणि आपण जो ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो आहोत याच्यामध्ये ते ध्येय ठरणं हे मुख्य आहे. ध्येय निश्चित झाले की मनुष्य घडीवर त्यात शंका आहे.
अगदी इंग्लिश मध्ये म्हण आहे ना, वेअर देर इज ए विल देर इज ए वे. हो अरे एवढ्या कठीण परीक्षा तुम्ही पास, तुम्ही ती डॉक्टरीची कायद्याची पुस्तकं पाहिली ना, तेवढाही पुस्तक असतात आणि माणूस एले म्हणतोय होतो. काय मनुष्य कष्ट करतो त्या मनाने इथे भगवंताच्या ध्येयाला काय कष्ट आहे, हे मनाचे कष्ट आहे, आपल्या स्वभावाला बदलण्याचे कष्ट आहे आणि ते आपल्याला सुखाचं जगाने सुखाचं या शंकाच नाही. बरं ज्या गोष्टी घडायच्या ते घडायच्या त्याची पार्श्वभूमी सांगतो. हे महाभक्तीचं काय, मी आता आपल्याला सांगितलं वाया अफर्मा म्हणजे हे सगळं त्याच आहे. या विश्वाला एक व्यवस्था आपल्या अरविंदांनी हा छान सांगितलंय. देयर इज अ डिव्हाइन पर्पज इन युनिवर्स. ईश्वराचा एक हेतू आहे, दिव्य हेतू आहे हे जगत निर्माण करण्यामध्ये. इतकंच नव्हे, कसं प्रत्ययाला येतं, या विश्वामध्ये नियम आहे, त्या नियमानंच विश्व चालतं. लॉज ऑफ नेचर ज्याला म्हणतात ना, निसर्गाचे नियम आहे, त्या नियमानंच ते चालत असते आयुष्यात. जर ते असं नियमानं चालणार आहे तर माझ्या जीवनात घडणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या नियमानंच घडतात. याचं उत्तर जगामध्ये फक्त कर्मवादाने दिलेलं आहे, भारतीय बाकी कुणीही देऊ शकला नाही समाधानकारक उत्तर. ते उत्तर म्हणजे असं आहे की माझ्या कर्माचं जे फळ आहे ते एकदम मला मिळतं असं नाही. मी एक दुष्कर्म केलं, या जन्मात मला ते भोगावं लागेलच असं नाही. मग जर भोगावं लागत नाही तर कर्माचा नियम खरा कसा, तर केव्हा तरी मला ते भोगावं लागतं. तेव्हा मी ज्यांच्या पोटी जन्माला येतो, स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला येतो, त्यांच्या कर्माशी माझ्या कर्माची पूर्वकर्माची जोड असते म्हणून मी तसा येतो. मुलगी किंवा मुलगा म्हणून काय असेल ते असं जर आहे तर मला जे फळ मिळायचं ते नियमानच मिळालं पाहिजे, मिळतच असते या शंकाने. ही ज्याची श्रद्धा आहे ना, समर्थांनी मुली घातली बघा, मनात वाचले पूर्वसंचित मनाच्या श्लोकाने तयासारखे भोगणे प्राप्त झाले. समर्थांना मार खावा लागला एकदा माहिती आहे ना, आपल्यासारखे शिष्य पुष्कळ हो, त्याचं 300 वर्षापूर्वी काळ झाला तरी फार BA MA झाले नसते, स्वभाव सारखाच. तेव्हा ते बरोबर घेऊन चालले होते राजाकडे, शिवाजीकडे. तेव्हा वाटेमध्ये शेत होता, एक तिकडे उतरले. त्या शेतामध्ये जे ऊस होता त्याच्या शिष्याने तोडून खाल्ला. तेव्हा शेतकरी आला, कोण आहे म्हणाला, कोणी खाल्ला. तेव्हा लोकांनी सांगितलं आमचा गुरु तो बघ, त्यांच्या बरोबर आम्ही आलो. त्याला वाटलं की समर्थाने ओळखत असेल, अरे हा घोसावल्या, त्याने एक ऊस घेतला समर्थांच्या पाठीत मारलं. समर्थाने विकारी मुकाट्याने शोध केला. तुम्हाला माहिती आहे पुढे ते राजाकडे गेल्यावर राजा शिवाजी त्यांना स्नान घालीत होता, तेव्हा पाठीला वळ आल्यावर पाहिल्यावर हे काय समर्थ काही बोलले नाही. तेव्हा शिष्याने सांगितलं की असाचा प्रकार आहे. आता तो राजा असतो, बुलाव आमच्याकडे निजाम बोलायचं खरंय बरं का, बुलाव साले बोलायचं, मोठे मोठे अधिकाऱ्यांना म्हणायचा बुलाव साले बरं का. आले ते म्हणले बोलाव, पण एका अटीवर, त्याला जी शिक्षायची मी सांगतो ती शिक्षायची. त्याला म्हणजे काय ते शेत करून द्यायचं. हा काय होतं त्याला बरं का, पण मार खावा लागलाय की नाही, हा मार खावा लागलाय तो गोष्ट खरीच की नाही. पण याच्यापेक्षा उत्तम उदाहरण सांगतो. महाराजांचं पहिलं लग्न झालं होतं तेव्हा बायकोला महाराज दर्शनाला घेऊन निघाले होते, तुकामाईच्या दर्शनाला. आणि तो काळ 100 वर्षाच्या मागचा काळ काय असेल, पोलिसन काय, आजच्या पेक्षा बरा असला पाहिजे, पोलिसच नव्हते त्या. तेव्हा एका मंदिरात उतरले तेव्हा मैसुरी दिसायला. तेव्हा एक सब इन्स्पेक्टर आला आणि त्याला वाटलं की महाराज लंगोटी लावलेले, तेव्हा या माणसाने या गोवानी तिला पळवून आणली असं त्याला वाटलं. म्हणून तो तिच्याशी चाळे करायला लागला. महाराज स्वस्त पाहत होते खरं का काय आहे. ती संतापली आणि शेवाळी करायला लागली. निघून गेला. काय प्रसंग आहे मला सांगा, विचार करण्यासाठी नाही का. हा प्रारंभाचा खेळ मोठा काय आहे मी हे सांगतो. मला बुद्धीला हे पडलेलं, जन्मभर मी त्याचा अभ्यास करून शिकवीत आलेलो आहे. हे खरं आहे, आपल्या जीवनात थोडं उतरलं पाहिजे. काय सांगू तुम्हाला, कर्मयोगे सगळं मिळाले. तुमचं माझं देणं घेणं आहे काय म्हणून आपण एकत्र आलो. एके ठाई जन्माची आहे
का आपली कैसी नाही मानली पडत मोठा, माझी कशी म्हणते. तुमची मुलं काय, मुली काय, भाऊ काय, बहिणी काय, देण्या घेण्याचा संबंध आहे सगळा. तेवढंच झाला हिशोब की चालला. अलीकडे की नाही मरायला नको, अमेरिकेत निघून जातात बोलायचं. आई बाप म्हातारे राहिले तिकडे या म्हणे, हे दोघं नोकरीला जाणार, मग दिवस भूतासारखी आपल्या घरात बसणार. काय बघा, म्हणजे असं आहे त्याचं जेवढं आहे तेवढंच पाहिजे. बरोबर, त्याच्याकडून सुगंधी मिळायचं. एकूण काय मुलगा असला आणि विचित्र सून मिळाली तर मग तीच किंवा कसला परमार्थ आलाय काय आलंय अशा वेळेला, नाही का. किंबहुना पुष्कळशी लोक असं म्हणतात आता लोक डोळे झाक बुवा, बरं का, तेही तयारी नसते बरं का. उद्या सून जर म्हणाले की सांभाळते मग डोळे उडे राहू नाही का. आपलं सगळं लग्न ते फार व्यस्त आहे, तो ओळखूनच आहे. अंतर्यामी आहे ना तो, याचं सगळं काय रहस्य आहे ते ओळखून सांगत आहे. तू काय मला की भक्ती म्हणजे हे, भक्ती म्हणजे त्याच्या चरणी आपलं जीवन समजून उमजून वाहणं आणि मग जे घडतं ते तुझ्या इच्छेने घडतं असं समजून वाहणं नाही बघतो आपण. नाही तर सगळं करतो बघा, पण काहीतरी कुठे मागतो नाही, त्यामुळे वाया जात. म्हणून दयाची चिंता माझी जवळीक पाणी सुद्धा तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे. माझ्या जवळ आल्याबरोबर माझं ते स्वरूपच असल्यामुळे ताबडतोब तो तेच होऊन जातो. मग जैसा गीते गीतू लावी तेव्हा आधी लोक तैसा सर्वश्रेय जो मज बसे तो मी हो माझ्या करणार. मग माझी नित्य शांती दया दशाची क्रांती किंबहुना जिती माझे जीवे. फार मर्म आहे बरं का. एक गोपी सांगते, देव म्हणून एक मोठा साधू होऊन गेला. कवी होता साधू सूरदासांच्या वेळेला, बरं का. काय म्हणतो ऐकण्यासारखं आहे. कान भये प्राणमय, काय ओळी आहे, माझे जीवे जितो. म्हणजे मी त्याचा जीव वेगळा नाही, मी त्याचा खरा जीव होतो हे सांग, बरं का. कान भये प्राणमय, परमात्मा कान म्हणजे कृष्ण, हा माझा प्राण झालाय. प्राण भये कानमय, माझे प्राण कृष्ण रूप झाले. हृदय में जाने कान आहे की प्राण. काय अवस्था आहे बदलून करण्याची. इतकं आत्मचिंतन झालंय की माझ्या हृदयामध्ये मी आहे का तो आहे हे नाही का. जसं तुकाराम महाराजांचं झालं, पांडुरंग माझं बोलवतो अशी स्थिती असेल, ती अनुसंधानाची तीव्रता असेल ती कल्पना करा आपण. आणि नामस्मरणाचा हेतू हाय, इतकं स्मरण त्याचं व्हायला पाहिजे की त्याच्याशिवाय मला रागाच येणं शक्य नाही. म्हणून हा मार्ग सोपा, कारण बाहेरचा फरक काही नाही. बरं, याला संस्कृत काव्यामध्ये वगैरे उदाहरण देतात. एक खरी विरहिणी जी आहे की नवरा बाहेर गावी गेलेला आहे, ती विरहिणी काय करते, व्यवहारात सगळं काम करते, वागते, पण आतमध्ये तिला त्याच्याशिवाय चैन पडत नाही. हे भक्तीचं मर्म आहे. किती तरी झालं आतमध्ये ते सारखं एखाद्याची वासना जर तृप्त होत नसती ना, रात्रंदिवस स्वप्नात सुद्धा ते जशी वासना दिसते तशापैकी ते आहे. म्हणून माझे जीवे तो जगतो याचा अर्थ आतमध्ये फरकच नाही, असं सगळं होऊन जातो. मग दुसरं शांती म्हणाले, हीच त्याची कांती. ही खूण आपण ध्यानात ठेवा बघा. परमार्थाची खरा जो आहे ना निर्मळ अंतःकरण, निर्मळ अंतःकरणाचा मनुष्य तो हवा असं वाटतो बघा. आणि सत्पुरुषाच्या अंगी ते काहीच निर्मळ नसलेलं असं असल्यामुळे चित्त जैसे गंगा जळ सर्वांगी निर्मळ. तुकाराम महाराज चित्त जैसे गंगा जळ असं असल्यानंतर मग काय माणसाला त्या माणसाच्या सहवासामध्ये खरोखर शांत राहते. लहान पोरच असतो, लहान पोर कसे जरी असलं ना तरी कसं ते हवंसं वाटतं, कशापैकी आहे. मला असं वाटतं खराच साधं अंतःकरण असलेलं मनुष्य असेल ना तर एखाद्या लबाड मनुष्य सुद्धा याला काय फसवण्याचा अर्थ आहे असं म्हणेल, नाही का. फसवण्याची खुबी केव्हा, तोही लबाड असेल तर त्याला चाट पाहिलं ती फसवण्यात काय, काही शौर्य नाही, काय पराक्रम नाही, असं असलं पाहिजे. म्हणून शांती हा प्राण आहे, भगवंताच्या भक्तीचा प्राण. किंबहुना आपण जर खरे प्रगती करू लागलो भगवंताच्या बाबतीत तर आपल्या मनाची शांती वाढत जाणं हा त्यातला आहे. यालाच गीता स्थित प्रज्ञा असं म्हणते.
आहे ना, असू दे, माझी शांती बिघडण्याचं कारण काय? आता एक परीक्षा असतात, नापास झाला काय, माझी शांती बिघडण्याचं कारण काय? देहाची अडचण पडेल आणि ही स्थिती रोगाची आहे. कॅन्सर झाला तुमचा, मरायचंच आहे ना. अहो असं नाहीच आहे. किती लोक कॅन्सर झालेले बरे होतात ना, आपण पाहतो ना. म्हणजे मरायला काही कॅन्सर जरूर असतो अशातला भाग नव्हे, पण मनाची शांती कशी बिघडते. नुसतं ते बायोप्सी करायला दिलं म्हणल्यानंतर जरा भारी वर जन्मीची पाय किती माणूस आवडतो. आणि तसं पाहावं तर पंढरीची वारी करतो, जगबाग करतो, असं करतो, आमचं जे गळ्यात माळा घालतो सगळं करतो. कसं असेल समजून करायला पाहिजे. नाही, शांत पाहिजे. महाराजांचं मला फार आवडायचं. शांत शब्दात किती शांत आहे म्हणायचं, नाही का? शांत काही गडबड नाही, अशी शांती पाहिजे. आणि सत्पुरुषा जेवढे असल्यामुळे त्याची तारीख ते उदाहरण सांगतो आपल्याला. एक वकील होते महाराज पंढरपूरला असताना. म्हणजे त्यांचं ऐकण्यासारखं आहे. म्हणजे ते रोज वाद करायला यायचे. महाराज तुम्ही हे लोकांना फसवता, नामस्मरण करा म्हणता, आम करा म्हणता. आणि महाराज त्यांची वाढली. एक दिवशी इतका प्रसंग आला की त्यांनी महाराजांच्या तोंडात मारले. हो उठले बाकीची मंडळी, महाराज म्हणे हा पुणे नव्हतं. पुढे काय झालं, महाराज परत आले गोंधळल्यास. पुढे वर्ष 6 महिन्याने हा मनुष्य बैलगाडीने आला पंढरपूर. त्यावेळेला काही बाकी 50 मैल आहे. बैलगाडीने आला तो क्षय झालेला, अगदी असा मरायला टेकलेला असा आला. आणि आला महाराजांच्या पाया पडून म्हणाला, महाराज तुमच्या मांडीवर मरायला मी आलेलो. फार कठीण आहे बरं आलेलं. तेव्हा अरे फार बरं, किती दिवसांनी भेटतात म्हणले या. तेव्हा तो काय म्हणायचा, मी एकच माणूस असा पाहिला जगामध्ये की ज्याची शांती कधी ही घडली नाही, म्हणून म्हणाले त्यांच्या मांडीवर मरायला मिळाले. हे सत्य. घरामध्ये एक माणूस तरी असा असला ना, घर सुखी आहे. सोसणं नाही किती असेल मला सांगा. आपण ज्ञानेश्वरी एवढी वाचतो ना, थोडं तरी आपल्या अंगी आलं पाहिजे बघा. नाही तर तू एक बोलत मी जा बोलून मोकळा आणि पुन्हा म्हणायचं मला नाही सहन होत, आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतोय नाही का? असं नाही होता का? आणि तू बोल तुझे बाप जाऊ दे, मी माझी बाप कशाला गाडू, नाही का? कसं असेल शांतीचं महत्व काय? नाथांची शांती असेल, छे छे छे. त्यांचे ते प्रसंग वाचले खरे सुद्धा वाटत नाही. तो काय पुरुष असेल हा. छे, शांत म्हणजे शांती कमालीची शांती. म्हणून सांगण्यात येतो असा की माणसाने थोडं तरी आपल्या स्वभावाला मुरड घालून शांत राहण्याचा प्रयत्न केला म्हणजे परमार्थाची मजासाठी कळेल. पुढे म्हणाले, एक पाथा तेच ते सांगू जरी मी चाड आली तरी भक्ती धर्ष मिळेल. आता बघा ते म्हणाले, पार्था अर्जुना अरे पुन्हा पुन्हा किती सांगू तुला, एकच सांगतो की ज्याला भक्ती नाही ना ते विसंबू, त्याचा अर्थ नाही भक्तीला विसंबू नकोस. मग म्हणाले, का रूपे वयसा माझा. आता भक्तीचं अधिकार कोणाला? आपल्या वेदांतामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा हे सूत्र आहे, ब्रह्मसूत्राचं पहिलं सूत्र. आता ब्रह्मसूत्राचा अधिकार, ब्रह्माचा विचार करण्याचा अधिकार. तेव्हा आचार्यांनी म्हणलेलं आहे, आता हा म्हणजे काय? यानंतर म्हणजे साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर विवेक वैराग्य मुमुक्षाने हे भानगडी कुठे आल्या हो, नाही का? शम दमन ते शक्य श्रद्धान समाधान यानंतर अधिकार. म्हणजे पास नाहीच आज जायला, ती काय फ्री पास नाहीये. तिकीट क्रिकेटचं मिळतो तसा नाही का, कॉम्पेन्सेटरी पास जा म्हणजे तसं नाहीये. हे पाहिजेच विवेक वैराग्य. अरे पण भक्तीचं केलं म्हणून भक्तीचं महत्व असं आहे. तू माणूस आहेस ना, पुरुष असो स्त्री असो कसंही असो, तुला भगवंताचा अधिकार आहे. तो का आहे तर आतमध्ये मला जे हवेपणाची वृत्ती आहे ती हवेपणाच्या वृत्तीला दिव्य स्वरूप देणं हे भक्तीचं काम आहे. सबलिमेशन, उदात्तीकरण. मला काहीतरी पाहिजे ना, मग असं पाहिजे ते मार्ग की पुन्हा पाहिजे उरूच नाही काही सुद्धा.
महाराज म्हणायचे रामाची अशी प्रार्थना करावी की रामा मी तुला मागतोय पण माझं मागणं बंद कर. मागायचं काय तर मागणं बंद कर. ते ग्रस्त होते ते महाराज म्हणले ही लवाडी रामाला कळणार नाही का. तेव्हा महाराजांचं उत्तर फार छान आहे. आपल्यासारख्या लवाडाला असंच उत्तर द्यायला पाहिजे म्हणाले काय करणार तुम्ही सगळं कुठे आहात त्याच्याशी नाही का. माझं मागणं बंद तुझ्याकडे यायचं कशाला रे. मागणं बंद कर म्हणल्यानंतर मग तुझं महत्व काय राहिलंय. पण ज्याचं मागणं बंद झालं त्याची काय काय तुम्हाला 40 घंटाची गोष्ट सांगितले ना काय सामर्थ्य. निष्प्रयस्त तृणम जगत म्हणतात की तो डायजेनिस तो विचित्रच माणूस होता फार. तो सकाळी उन्हात बसला होता थंडीचे दिवस आणि अलेक्झांडर आला आणि म्हणाला मी कोण आहे माहिती आहे ना. म्हणा होय मी राजा आहे राजा सम्राट आहे तुला काय पाहिजे ते माग. हा इतके मिस्किलपणे हसला आणि म्हणाला तू मध्ये उभा आहे सूर्याचं ऊन माझ्यावर येत थंडी आहे किंवा बाजूला हो एवढं मला दे. काय अरे सामान्य गोष्ट आहे काय संस्कार आहे. आणखी एक गोष्ट सांगतो मला. जॉर्ज V पंचम जॉर्ज हा प्रिन्स ऑफ वेल्स असताना हिंदुस्थानात आला होता. तुम्हाला माहिती 1910 साली तो राजा झाला. त्याच्या आधी 4-6 महिने तो हिंदुस्थानात आला होता. त्या काळी असं असेल हा राजपुत्र आला म्हणजे निरनिराळ्या संस्थानांच्या मध्ये जायचा आणि तिथे पैसे गोळा करायचे. म्हणजे लोक द्यायचेच ते राजे लोक त्याचा अर्थ तू द्यायचेच त्यांना बरं का. म्हणजे काय म्हणायचं ही खुर्ची सोन्याची ना फार छान आहे याचा अर्थ तुम्ही आम्हाला द्या अशा व्यक्ती असतात. तेव्हा तो बनारसला गेला. बनारसचा राजा त्यावेळेला होता. त्याने काय विचारलं राजाला की बा इथे हिंदुस्थानात साधू पुष्कळ असतात इथे कोणी ओळखीचं साधू आहे का. आहे म्हणाला. त्याचा एक गुरु होता त्याचं नाव कच्चा बाबा. कच्चा बाबा का तर तो कणिक असे ना ही कणिक गंगेच्या पाण्यात भिजवायचं ते पाणी प्यायचं म्हणून कच्चा बाबा. कच्चं प्यायचं ते. तेव्हा त्याला भेटायला घेऊन गेला. आता ते लचाण एवढा तो प्रिन्स ऑफ वेल्स जे राजपुत्र त्याच्याबरोबर ते सैनिक आणि लचाण तो पाहतच राहिला कच्चा बाबा हे काय राजाने आणलंय आज म्हणून. जसं पाच बसून बसला होता आपला. तेव्हा राजा काय म्हणाला त्याला जॉर्ज काय म्हणाला राजाला त्याला सांग की मी एका सम्राटाचा राजपुत्र आहे तुला काय पाहिजे ते मागून. बरं का. बघा केवढा प्रसंग आहे. कच्चा बाबा लंगोटी लावलेला. तेव्हा याने काय सांगितलं त्याला तुझ्या जवळ जे मला देण्यासारखं आहे त्याची मला किंमत आणि माझ्या जवळ जे आहे ते तुला कळायचं नाही. तेव्हा तू आला तसं जा. काय बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर एखाद्या म्हणलं असतं आमचं जरा हवाई जहाज देऊ इंग्लंड जहाज द्यावं हवाई ट्रिप द्यायची एरोप्लेनची आम्ही जाऊ देतो. काय असतं बघा निस्वार्थ म्हणजे कारण भांडणच नाही ते शांत असतात ते नाही का. म्हणून त्याने म्हटलेलं ते बरोबर आहे की अगा वेळेच्या चोखटपणा नलगा अभिजात झनी गणपतीचा वावगा सोसताना भक्तीला या गोष्टीची जरूरच नाही त्याची आता यादी दिलेली आहे. चांगल्या मुलात जन्म येणं जरूर नाही. समजा आईबाप व्यसनी होते चांगले नव्हते आणि त्या कुलात जन्म आला येऊ दे भक्तीच्या तसं बरं का. एखाद्या बाईची आई माणसाची आई व्यसनी आहे आणि हा आला येऊ दे भक्तीच्या कशाला गेली. म्हणून कुळीची चोखटपणा अभिजात झनिष्ठ आला. अभिजात म्हणजे अगदी सुसंस्कृत कुटुंब आहे याची जरूर नाही. साधं कुटुंब आहे खेडेगावचं आहे तसं काय असे ना असेल तर असेल काय त्याची काहीच जरूर नाही. आपण डॉक्टर येतात ना त्याने मला गणपतीची गोष्ट सांगितली बरं का. ते आता सर्जन आहेत ते म्हणजे कुळं सांगते कुळं कसं आहे. सर्जन म्हणजे काय मोठे मोठेच ते. तेव्हा आणि ते बायकांचे ऑपरेशन करतातच. त्यांच्या आईला कोणी सांगितलं की इथे त्यांची आई येऊन राहिली होती की हा बायकांचे फोटो फाडतो म्हणून बरं का. त्यात खरंच आहे की नाही. तेव्हा बाई काय म्हणली एकदा त्यांना अरे तू म्हणाली हे घाणीचे काम करतोस
ते अर्थ आहे का? तुला पैसाच मिळवायचा आहे ना, तर म्हणाले एखादी इंजेक्शन दे आणि पैसा मिळू. हे फोटो फाडण्याचं काम काय करतोस म्हणाले. अशी ज्या आईचा समज आहे असा, त्याच्या पोटी आलं तरी चालेल. त्याहीपेक्षा त्याचे वडील की नाही यांचं लेटर हेड होतं वर, डॉक्टर FRCS म्हणून. तेव्हा ते घेऊन जायचे मंदिरामध्ये. तिथल्या लोकांना विचारायचे हे कोण आहे हो? हा मोठा डॉक्टर आहे. खरंच खूप मोठा डॉक्टर आहे हा. आई बापांची मुलाविषयी काय असेल मला तेही जरूर नाही असं ज्ञानेश्वर महाराज. अभिजात कुलात आलेला आहे, विद्वान बाप, विद्वान आई, विद्वान मुलगा आहे नाही, भानगड नाही. म्हणजे आई बाप अत्यंत हीन अवस्थेत असून सुद्धा असं भक्तिचार येण्याचं कारणच नाही. म्हणून म्हणाले व्युत्पत्तीचा वावगा सोसवा. व्युत्पत्ती म्हणजे विद्वत्ता. काय करायची विद्वत्ता? आता की नाही युनिव्हर्सिटीमध्ये पास केलेल्या पैशाला 3 विद्वान मिळतात. तुम्हाला माहितीच आहे. या परीक्षेत होण्याकरता किती भानगडी लोक करतात तुम्हाला माहितीच असेल नाही का? 1000 भानगडी. काय करायचं विद्वत्ता? विद्वत्ता बरं, ती विद्वत्ता सुद्धा अशी पाहिजे की जी खरोखर जीवनाला उपयोगी पडणारी, लोकांना सांगण्यापुरती तेवढी विद्वत्ता असते. एक लहानचं उदाहरण सांगतो. एक अत्यंत मोठे हे होते निरूपणकार, शास्त्री होते. ते काय म्हणायचे, ब्रह्म मी शब्दामध्ये उभं करेल. आणि बोलायचे बॉ लक्षण पुण्याला असं ते मुरलीधर, पुण्या मुरलीधर म्हणते मंदिराचं नाव आहे. पुण्या मंदिरामध्ये यांचं हे चालायचं. तेव्हा मी स्वतः पाहिलेलं आहे. आम्ही एकदा गेलो त्यांच्या. आणि खरोखर वेदांती म्हणजे काय वेदांत अप्रतिम आहे. पण सगळं आरती झाल्यानंतर त्यांनी ती त्या मागणीचे अरे बघू आरती ग्रहण आणि मग किती आले काय आले त्यातले 4 आणे 8 आणे रुपयाचे सगळं बाजूला करायला लागले आणि खिशात घातले. ब्रह्म सांगणारा शब्दामध्ये 4 आण्यात कसा अडकतो बघा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात व्युत्पत्तीचं सोस गावा. विद्वान महाराज तर म्हणायचे विद्वानाची मला घाण येते म्हणायची ते असं बरं का. कळतं म्हणावं तर कळत नाही आणि कळत नाही हे कळत नाही हे आणखी लबड आहे त्यामध्ये. त्यामुळे फार नुकसान होतं माणसाचं डोक्यात जात. त्यापेक्षा आडाणी मनुष्य बरा हा श्रद्धेचा असतो. ते जायला लवकर पडतं, सोपं पडतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या 2-3 गोष्टी सांगितल्या ना. आपण त्याच्या नादी लागू नये सांगण्याकरता आहे बरं काय ठेवा. हा पुढच्या रविवारी जानकी जीवन स्मरण जय जय राम.